हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर इथे मी हिरव्या वाटणातलं खारं वांग बनवणार आहे। त्याच्यासाठी मी ते आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर, खोबरं घेतले। ह्याचं छान असं बारीक वाटण करून घेणार आहे। वांगी छान अशी छोटी छोटी आहेत, त्याचे काटे काढून देठ काढून छान अशी चिरून घेतलेले आहेत। किडकं वांग आहे का हे पाहायचं। ह्या पद्धतीने आता आपण खारं वांग बनवायला घेऊया। तिथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये मी धने पावडर घेतली, जिरा पावडर, गोडा मसाला, गरम मसाला, अगदी थोडीशी चटणी आणि चिकन एव्हरेस्ट मसाला घेतला। एवढे मसाले घेतलेले आहेत। आता आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, त्याच्यावरती हे मसाले टाकून घेऊयात। त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं। छान असं हे मिक्स करून घेऊयात। अगदी 1-2 चमच पाणी टाकायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपल्याला वांग्यामध्ये भरायला व्यवस्थित होईल। ओलसर होईल थोडंसं ना, मग छान असं भरता येईल। हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे, एकजीव सगळं केलेलं आहे। वांगी चिरून घेतलेली होती आणि आपण असं हे सगळे वांगी अशी ह्या पद्धतीने भरून घेऊयात। शकता आणि खूप छान अशी वांगी पण खूप छान आहेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बनवाल खारं वांग तर खूप छान लागतं। ह्या पद्धतीने मी सगळी वांगी भरून घेणार आहे। वांग्याची भाजी न खाणारेही आवडीने खातील, इतकी सुंदर लागते भाजी। तर इथे कढईमध्ये मी 2 ते 2.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं ही छान तडतडलं त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा। कांदा छान असा गुलाबी रंगावरती भाजायचा। छान गुलाबी कलर येईपर्यंत कांदा आपण भाजून घ्यायचा। इथे मी वाटण करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। कांदा चांगला भाजला की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो आहे ते टाकायचं। टोमॅटो ही छान असं मऊ होईपर्यंत परतून घेऊयात आणि इथे मी जे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण टाकूयात। आणि इथे तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल वापरायची तर तुम्ही चटणीचाही करू शकता, खूप छान होतं। छान असं हे भाजून झालेलं आहे मसाला आपला। त्याच्यामध्ये मी आता जी भरलेली वांगी आहेत ती ठेवून देणार आहे ह्या पद्धतीने आणि एकदम मीडियम गॅस केलेला आहे। आपण झाकण ठेवून घेणार आहे। अगदी 5 मिनिटे आपण एकदम कमी गॅसवरती एक वाफ काढून घेऊयात। 5 मिनिटे झालेले आहेत। आपण आता चेक करूयात, व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे। पाणी टाकायचं, छान असं मिक्स करूयात आणि आता हे आपण शिजवून घेणार आहे। बघा एक उकळी आलेली आहे। छान असं आपण हे कमी गॅसवरतीच शिजवून घेणार आहे। शकता तुम्ही छान अशी आपली भाजी शिजत आहे। हे पातळ आहे, अजून आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं। छान असं वांगही शिजलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमच कसुरी मेथी टाकूयात। व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि तयार आहे आपलं हिरव्या वाटणाचं खारं वांग। पाहू शकता खूप छान असं झालेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। आणि नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने हिरव्या वाटणाचं खारं वांग आणि मला कमेंट करून नक्की सांगा।